विधानसभेला ज्यांना निवडून दिले, नमिता मुंदडा माझ्या मतदार आहेत. मी त्यांची मतदार होऊ शकत नाही, पण त्यांनी मला मत दिलेलं आहे. आणि आज मी आमदार झाले तर या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याचं, मतदारांचं, त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी माझ्या जीवनाचा क्षण न क्षण जसा घालवलाय तसाच मी घालवणार. त्यामुळे तुम्हाला विश्वास पाहिजे आणि तो विश्वास तुम्ही येणाऱ्या मतदानामध्ये दाखवा. आता समोरच्या लोकांचा प्रचार काय आहे मला माहित नाही. देशात आमचं सरकार आहे, राज्यातही आमचं सरकार आहे, येणारे आमचं सरकार आहे. त्यांच्याकडे काय मुद्दा आहे? तुम्ही म्हणे आम्हाला दिलं मतदान तर आम्ही 3000 महिलांना देऊ. मग आधी का नाही दिले? तुमच्याकडे होतं ना 2.5 वर्ष सरकार, का नाही दिलं? 14च्या आधी तुमच्याकडे 75 वर्ष या देशाला स्वतंत्रता मिळून तुमच्या हातात सरकार होतं, का नाही दिलं? तेव्हा तुम्ही महिलांना एखादी योजना, आता तुम्ही सांगताय महिलांना देऊ. शेतकरी सन्मान योजना, इथे बसले शेतकरी 12,000 रुपये वर्षाला येतात की नाही मोदीजींचे? आता 15,000 करणार आहेत. 15,000. अरे तुमची काळजी केली का कधी? पीक विमा योजना अटल बिहारी वाजपेयींनी आणली, मुंडे साहेबांनी राबवली. त्याच्यानंतर तुमच्या लेकीनी योजना राबवली. किती विमा दिला रे? बक्कळ विमा, प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये बक्कळ पैसे. हे जर तुम्हाला आता पाहिजे असेल तर तुम्हाला विकासाचा दृष्टी समोर ठेवून मतदान कर. सगळं विसरून जा. मी विसरले, तुम्ही विसरा. माफ करणाराच राजा असतो, बदला घेणारा राजा होऊ शकत नाही. मी विसरून गेले लोकसभेचा पराभव, कारण मला तो पराभव वाटलाच नाही. 2-2 लाखांनी पराभव झाले लोकांचे, मी तर 5-6 हजारांनी पराभूत झाले. तुम्ही मला विजयीत केलंय. तुमच्या मनामध्ये इच्छा नव्हती की ताईंनी दिल्लीला जावं, महाराष्ट्रातच राहावं, म्हणून आमदार म्हणून परत तुमच्याकडे आले. मग आता मी विसरून जा. काय झालं ते मागं टाका. पुढच्या भविष्याचा विषय बघा. काही किरकिर करू नका. हे तुमच्या वेळी नव्हतं, हे नव्हतं, काय नाही. आपलं काम करा. ताईंनी जो तुम्हाला आदेश दिलाय, जी विनंती केली हात जोडून, त्या विनंतीला मान द्या. तुम्ही मला मान दिला तर मी मानच तुम्हाला देईन, हा विश्वास तुम्हाला देते. आणि तो मान नमिता मुंदडा आमदार म्हणून देतील, त्यांच्याकडून तुम्हाला तो मिळेल, हे सुद्धा आश्वासन मी तुम्हाला या निमित्ताने देते. त्यामुळे आता भाजप, राष्ट्रवादी, मला तर कधी वाटलंच नाही आबा आपण एका मंचावर बसून प्रचार करतो. घड्याळ, कमळ आणि धनुष्यबाणाची आम्हाला सवय, पण घड्याळ कमळ एकत्र बसून प्रचार करेल हे पहिल्यांदाच या जिल्ह्यात व्हायला. प्रयोग झाला लोकसभेला, पण पहिल्यांदाच व्हायला. चला, राजकारणात वेगवेगळे प्रयोग होत असतात, पण ह्या प्रयोगांना यशस्वी करण्यासाठी काम करा. एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी काम केला तर ते सकारात्मक काम आहे. ते एखाद्याला आपण निवडून नाही देऊ शकत, पण उगीच पाडायसाठी काम करण्याची आता प्रवृत्ती आपल्याला नकोय. आपण सर्वांनी नमिता मुंदडांना विजयी करा. मी नमितालाही दत्तक घेते आणि मतदारसंघ तर माझा दत्तकच आहे. तुमचं हितही दत्तक घेते. तुमच्या मंचावर बसणाऱ्या कोणाचंही आणि समोर बसणाऱ्या कोणाचंही नुकसान होणार नाही, ही माझी जबाबदारी. पण मला सांगा, महाराष्ट्रभर पंकजाताई चालल्यात. प्रत्येक जण मला म्हणते ताई तुमची सभा झाली, आमची सीट पक्की. ताई तुमची सभा झाली, आमचे प्रभारी रोज फोन करतात, पंकजा यहाँ गई, पंकजा वहाँ गई. सगळे रिपोर्टिंग मोदीपर्यंत चाललेत. किती गर्दी व्हायली सभेला, किती राज्यामध्ये सभा होत आहेत. 25 सभा झाल्या, 50 झाल्या, त्याच्यातले असे निकाल येतील. मग माझ्या जिल्ह्यात घोळ करायचं का नेहमी? आपण करायचं का? नाही ना करायचा. मग ह्या केसची सीट माझी आहे. मी मागच्या वेळी पण केसमध्ये निवडून आणली, 14ला, 19लाही निवडून आणली. आणि मी निवडून आणल्यानंतर त्यांची ताकद आपली ताकद मिळून जास्त मतांनी आपल्याला यावेळी नमिता मुंदडांना निवडून दे. आता काही चिंता करू नका. उसाचा वगैरे विषय वगैरे असा एवढा होईल, पण मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे आज. एक गुड न्यूज. या उसाचा विषयाची चिंता करायची नाही. 14 तारखेला वैद्यनाथ कारखान्याचं जे काही झालंय, तिथे कारवाई झाली. माझ्या चांगला चाललेला कारखाना बंद पडला, माझ्यावर रेड झाली, माझ्या कारखान्याला मदत नाही मिळाली, हे सगळं जगासमोर आहे. पण ईश्वराची, योगेश्वरी मातेची, माझ्या वैद्यनाथाची आणि माझ्या बाबांची कृपा आहे की त्या कारखान्याचा विषय मार्गी लागला.
मी नेहमी म्हणायचे कारखाना माझा राहू न राहू, कारखाना चालला पाहिजे. मला काय करायचं आहे, मला कारखान्यातून काही पेट्रोल भरायचं नाही माझ्या गाडीत, मला काही गेस्ट हाऊसवर जाऊन जेवण करायचं नाही, मला काय करायचं नाही कारखान्यातून, मला कारखान्यातून काही पोचायचं नाही, मला फक्त सामान्य माणसाचं हित करायचं आहे. कारखान्याचा विषय कोणीही चिंता करायची गरज नाही. वैद्यनाथ कारखान्याचा DRT मधून निर्णय झालेला आहे, त्या बँकांनी निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाला अनुमोदन देणं हे माझं कर्तव्य होतं. ते झालंय. 14 तारखेला रोलरचं पूजन आहे आणि 25 नोव्हेंबरला मोडी टाकण्याचा कार्यक्रम आहे. परळी मतदारसंघ जेव्हा आमच्या भावाला आम्ही दिला, म्हणजे ते निवडूनच आले होते, सिटिंग आमदारच होणार होते, पण तेव्हा माझ्या मनात वाटलं आपण ह्या परळीला आता म्हणजे थोडं वेगळं नातं राहिलंय. एक कर्तव्य होतं, ज्या गडकरी साहेबांनी उल्लेख केला, ज्या मुंडे साहेबांनी सहकारची चळवळ भाजपची कधी नव्हतीच, तिथे पहिला पाया रोवला. एका ऊसतोड कामगाराच्या पोटी जन्म घेतलेल्या माणसाने कारखाना काढला. जेवढे कारखान्यात ना आजूबाजूला त्यांनीच काढलेत, कुणी काही म्हणलं तरी, पण त्या कारखान्याला मदत नाही होऊ शकली आणि तो कारखाना बंद होता. काही त्या कारखान्याला रोग नाही. एखादा धडधाकट माणसाला कुलूप बंद करून ठेवा ना, तसं झालं. फक्त दुष्काळीच्या आर्थिक नुकसानीत कारखाना अडकला होता. आज कारखाना चालू होणार आहे आणि पानगाव कारखाना सुद्धा चालू होणार आहे पुढच्या वेळी. आता ऊस कमी आहे तिकडं, त्यामुळे कोणीही घाबरायचं कारण नाही. ऊसाला कोणाचा त्रास असेल तर सरळ तुमची यादी द्या, तुमच्या ऊसाला गाडी पंकजाताई लावल्याशिवाय राहणार नाही. 25 नोव्हेंबरला मोळे टाकले. काही चिंता करायचं कारण नाही. कारस्थानांचं ते काळं दाट दुःख निघून गेलेलं आहे आणि आता चांगल्या भविष्याचा उज्ज्वल असा सूर्यप्रकाश आपल्याला दिसणार आहे. आपल्या सर्वांना मी विनंती करते की नमिता, मी माझ्या आणि माझ्याच परिवाराचं नाही, मुंडे साहेबांनी माझ्या होळीत सर्व सामान्य वंचितांचं, पीडितांचं दुःख